नमस्कार शेतकरी मित्रांनो, आलो आज आम्ही वावरात। हे पहा पराठी कशी आहे आमची, मस्त आहे पराठी। पाणी पाऊस मस्त झाला, फुलावर आज निंदन राहिलंच, थोडंसं निंदून घेतो। हे पराठी पहा, तुम्हाला दाखवतो मी पराठी कशी मस्त फुलं आली, एकदम एकसारखी बसली दिसली, एकसारखी बसली एकदम पराठी आमची। निंद्याला आलं तर मन नव्हतं लागत, वाटत होतं काय होते काय नाही, यावर्षी पाणीच चालू आहे सगळं, पण मस्त जमली पराठी पहा। त्याला फवारा द्यायचा राहिला आणि ताशा फवारा आणि ताशा द्यायचा आहे। आज फवारा आहे आणि ताशा अजून वलच आहे, म्हणून ताशा चालत नाही। हे पहा कसं दिसते, पहा पराठी आमची सगळी एकसारखी आहे, एकसारखी दिसली, एकसारखी पराठी आहे आमची बसलेली आहे, कंबर कंबर एकदम एकसारखा वटा बसला, जसे वांगे लावली वावरात। कशी आहे मग शेतकरी भावांनो आमची पराठी, कमेंटमध्ये नक्की सांगा। पराठी पाहून झाली, चला मग आता वावरात येता बरोबर करायचं आहे जेवण। पहिले जेवण करून घेतो, मग नंतर बघू काय करायचं काम, निंदायचं की काय। बंधू पण फवारा मारतात आज, एवढं नक्की। चला मग जेवायला। ओहो कुठे हाय म्याना बंधूले बंधूच्या मोबाईलचं ध्यान नाही राहत, कुठे पडला कुठे नाही खिशातून। चला मग या जेवायला, जेवायला काय काय आहे पाहू आणि जेवण करून घेऊ एकदाच। आज जेवायला आहे डाळ, डाळ आणि शेवग्याच्या शेंगा, डाळीत केल्या ते शेवग्याच्या शेंगा आणि भात, पोळ्या, ही गावरान काकडी, बस। चला तर मग करूया जेवण चालू। शेतकरी भावांनो पहा, घरच्या घरी निंदलं म्हणून पराठीले फुलं आले, पात्या आले, बोंड्या आल्या, मजुराच्या भरोशावर बसलो असतो तर सगळं गवतच आलं असतं, पराठी नसती वाढली ना काहीच नाही। थोडं बरं झालं आम्ही घरच्या घरी निंदून काढलं, बाया निंदायला येतो 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 करत होत्या, निंदन झालं पण काही बाया आल्या नाही। बायाच्या भरोशावर बसलं असतं तर झालं, मग यावर्षी काही खरं नाही। बंधूचं जेवण झालं, बंधू जेवण करून गेले फवारा मारायले, रुपाने जेवण करलं। रुपा आम्ही दोघंच जेवण करत आहोत। आज दादा नाही आले, दादा गेले बैल चारायले, दादा गेले बैल चारायले, आज दादा नाही आले, कारण इकडे बैल आणता येत नाही, लय खराब रस्ते, म्हणून दादा दुसरीकडे गेले बैल चारायले। जर बैल चारायला गेलं नाही तर मग बैल घरी बांधून राहतात, खराब होतात, घरच्या चाऱ्यावर नाही।
घरच्या चाऱ्यानं खराब होतात. त्याच्या पोटाला जेवढं लागते तेवढं खातात ना ते वावरात गेल्यावर. म्हणून आज दादा गेले बैल चारायले. आम्ही आलो इकडे वावरात. चला जेवण झालं आता. मस्तच पैकी जेवण करून घेतलं. झालं पण सगळं वर ठेवावं लागते, नाहीतर मग कुत्रे कावळे सगळं घेऊन जातील डब्बा. रुपान बंधू गेले काम करायला. आता आम्ही सगळा डब्बा आवरून ठेवतो. मी पण जातो. चला मग. जो आखरीले जेवलं त्यांनी सगळं आवरून ठेवायचं. डब्बा भाकर बांधून ठेवायची, डब्बा लावून ठेवायचा आणि झाडाला अटकून ठेवायचं. रुपा कुठे गेली काय माहीत. कुकडे निंदू राहिली, काही समजूच नाही राहिलं. रुपा गेली निंदायला, पण मला माहीत नाही खुरपं कुठे ठेवलंय तिनं. रुपा रुपा कुठे हास? कुठे हास वा? हे डोसकं दुखवते वाटते आज माया. पराठी एवढाली आहे, बसलीशीन कुठेतरी निंदत. खुरपं कुठं आहे ते माहीत नाही मला. रुपे एवढ्या दूर गेली का? खुरपा कुठं आहे? खुरपा खोपडीत आहे खुरपं. बाई गेल्या तिकडे निंद्याले. मी इकडेच पाहू राहिली एवढाल्या पराठीत. पराठी फुलं आले, पात्या तर लयच आल्या. फुलं पात्या बोंड्या पकडल्या. पा फुलं पात्या बोंड्या. चला मग निंद्याला जाऊ आता आपण. ड्युटीचा ड्रेस घातला, कानाले बांधलो ऊन लागेन म्हणून. पाणी घेऊन जातो तिकडे, म्हणजे इकडे परत यायचं काम नाही आता. बंधूचा फवारा तिकडेच चालू आहे. खुरपं खोपडीत ठेवलं म्हणते. आणि बाई कुठे निंदू राहिली तिकडल्या मेरीवर. सगळे काढून ठेवले का खुरपे? निंदा कोणी आतून? रस्ता आहे, रस्त्यावरच टेन्शनच असते रस्त्यावर. इकडे जरा लहान लहान आहे, पण तरी फुलं पाते आले बी. एकदा ताशा मारायचा राहिला. एकदा ताशा मारला की एकदम काळशार वावर दिसणार आहे. आणि पराठी चांगलीच. पात्या खाली बुडात बोंडे बी आल्या बरं. माती आता हे
माती कॅन आहे म्हणून आता मी तुम्हाला बोंड्या दाखवू शकत नाही. चला आपण निंद्याला जाऊ, तेव्हाच बोंड्या दाखवतो मी तुम्हाला. हे इकडे राहिलंच आमचं निंद्याचं. अजून किती तास राहिले वा? 6 आहेत का? पाणी हे सगळं इकडून पाणी फुटते, वल्लच आहे अजून. पाय फसतात पण निंदा लागते. कुकडून जा हे समजून नाही राहिलं आता. तर हे सगळं पाणी थांबलं, हे सगळं वाहून गेलं इथून. हे इकडे सगळं वाहून गेलं, पण पराठी मस्त आहे म्हणून वाहून गेलं, याचं काही टेन्शन नाही राहिलं. पराठी चांगली आहे. तर फवारा झाला चालू. आम्ही जातो आता निंद्याले. निंदतो दोघी जणी जेवढं झालं तेवढं. हे रुपा निंदू राहिली येती आणि मला निंदायचं आहे येते आता. हे तर निंदेला वाटते ना. तिकडून घेऊ का? पाणी ठोका आतीस. पाण्याचा गिल्लास. पुढे कुठे त्या डाबलेलो. काहून आई म्हणे ना ओवा नाही म्हणून. थैलीत बुचड टाकलं ना मी, लगे दुसरी थैली घेतली नाही. मला तर निंता नाही उरायला या खुरप्यानं. खुरपी दोन घरी नाही नेल. माझ्या हातचा घरी आहे नेल. पहिलं मस्त असते बारीक बारीक गवत, पण आता काय झाले 4-2 महिने उरायला ना. आता हे 4 टन वाढीनच नाही, धोडवूनच नाही. हे पुंजे उचला लागत का? हा नाही ना. लय मोठा आहे हो हे. यानं तर दिवसभर मग हातच दुखीन लय. काही जाग्यातच लावावं लागत हे पुंजे. हो, इकडे नाही लावा लागत, तिकडे लावा लागत. बोरीच्या तिकडे हो, आज आणायचा होता पण नाही आणला ना. काय करू मग आता. उद्या आणू ना मग ओवा. हे पुंजा इकडून टाकू का मग आता? काहून सरकत नाही राहिलं, डब्बर आहे तिकडे. वलच आहे मग अजून. घरी लय वाटते ऊन तर पुरायला. वावरात सगळं वलच आहे. वावरात निंदता येत नाही. तिकडून कुकडून चालली तू? हा हो का? हे पहिल्या जातले निंद्याचे राहिले वाटतं ना. हो का? आणखी दुसरं निंदन लावायचंच आहे. बाकी चालू आहे आमचं घरच्या घरी निंदन. शेतकरी मित्रांनो, तुमचं निंदन झालं असेल तर या आमच्या निंद्याले. गावातल्या बाया तर काही येऊन नाही राहिल्या. गावातल्या बाया जातात पाथायनं निंद्याले. एकट दुकट काही येत नाहीत बाया निंद्याले. पाहिजे तर मग सगळी पाथच पाहिजे.
10 बाया मागितल्या तर 10 बाया देत नाही. 20-30 बाया कुठं करायच्या काय? 2 एकरात आणून 20-30 बाया कुठे लावायच्या? आणि 10 बाया काही येत नाही सुटून. काय करा? लेट हेरायटीची गॅरंटी कोणच नाही द्या. लेकराची गॅरंटी नाही देत बाहेर माणूस तर ते तर पराठी आहे. मागच्या वर्षी इकडून 2 वाटातल्या आता किती एवढा कापूस झाला त्याच्यात. एवढा फरक आहे. हा कमी भरते म्हणजे आचरण पण 60 किलो कापूस घेतला त्या वहीतला. कोण्या वहीतला? दोघं आपले काय नाही 130 किलो सकाळ पण 2 तास आहे. दोन बायला मामाने येतला तर सकाळपासून संध्याकाळ 2 तास आहेत. 20-30 किलो कापूस गटोडं मोठं दिसे पण कापूस. आणि तुम्ही दोघं माम भाषाने किती येसला आता मग? आम्ही दोघी 30-60 किलो येतला. म्हणजे जेवढा कापूस असेल तेवढाच याची ना आम्ही मागच्या अशी. तुम्हाला दुसरी पराठी होती आम्हाला दुसरी होती. मग व्हेरायटीत फरक होता ना. व्हेरायटी आता तुमचा जास्त भरला त्यात आमचा काही दोष नाही बा. आमची जशी पराठी फुटेल होती तसाच आम्ही येसला दोघं बापले काय ना. मग त्याचं भारी भरी ना कापूस. हा कायचा नाही अशी जाय ते जर बोंडअळी जर आली तर मग बोंडअळी नाही येत ग बाई त्याच्यावर. कारण ते कोणची आहे ते आपले भेंड वाळले असतील ना ते आपण लावून ठेवले ते. लावले आहे ना काय काय एक आता तुमची झाड आहे. ते 2-3 अशी आहे. हो का? काय रुतलो खाली पाहून जरासं इकडे आहे ना. वली हुरायली पाण्यात खोपडीत पाय ना. आता पाय दरिंद्रा वाटते सदन शेतकरी पाय ना. दरिंद्रा वाटते बाबा. आपण दोघी पुन्हा आलं की पाणी शेते भिजल्याशिवाय मग त्या दिवशी मी एकटे आले तर हवा भिजल्यावर रे बापरे. सोयाबीन येलाय ना म्हणून पाणी चालू झालं बारीक बारीक म्हणून सोयाबीन तर बसलो सुकायला आम्ही नाही मस्त का? खोपडीत. येलाय करून राहिल्या शेंगा. टाकतो ना मी उद्या सांगतो फवारायला. मग पैसे टाकले विषय तेच म्हटलं. कोणतं मारा प्रश्न नका सांगू काय. हा इमाम एक 3-2 बाकी टॉनिक दिली. सोयाबीन चांगला आहे. सोयाबीन मस्त आहे ना रे. सोया झापला का नाही? मग काय झालं का कंबर सोयाबीन आहे. बिंगोटे फिरवायले. कसं काय? ते लहान आहे त्यापेक्षा त्याला 1 नंबर राहणार काही व. मग काय तर बा म्हणून बसलो आम्ही जरा बर फवारा खोपडीत. घेऊ. पाणी चालू हा? झालं म्हणून. घरी असलं की कधी बी चहा करून पे ना. तर 2 पाण्याचे ठोकळे आले. थांबून का होईना पण फवाराय मारला आणि 6 तास नींद नाही झाले. घरी असतो तर एवढं झालं नसतं. 6 तास म्हणजे आज लय काम झालं. चला मग चाललो आता आम्ही घरी. निघलो आता. संध्याकाळचे वाजले 5 वाजता चाललो आम्ही घरी. आता सकाळपासून आलो. 5 वाजले. त्यात पाणी चालू होतं. इकडे पया तिकडे पया. तरी 6 तास निंदले आम्ही आणि फवारा झाला 3 एकर. दादा आणि आम्ही सारखं चालू घरी. दादा ढोरं चालून आले आणि आम्ही निंदून आलो.
आलो आम्ही घरी. दादा आणि आम्ही सारखंच आलो घरी. 5 वाजता निघलो होतो वावरातून. 6 वाजले घरी आले.